नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या खूप चांगल्या जागा आल्या विद्यार्थी मित्रांनो. आता नेमकं या पदासाठी नेमकी पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती आहे, अभ्यासक्रम काय असतो, या आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. त्या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तत्पूर्वी जेही विद्यार्थी मित्र आरटीओ ची तयारी करतात, आरटीओ सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याची 461 पदांसाठी गट क मध्ये जाहिरात आलेली आहे. 2026 461 पदांची याची आपण बॅच सुरू केलेली विद्यार्थी मित्रांनो. हायब्रिड मोड मध्ये बॅच असणारे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोघं तुम्हाला या ठिकाणी बॅच उपलब्ध आहेत. 29 जून पासून बॅच चालू होते. अधिक माहितीसाठी तुम्ही 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. या संबंधीची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. बघा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. ओके. आता या जाहिरातीमध्ये एकूण जे काही 5 संवर्ग आहेत, त्या 5 संवर्गाची एकूण 2619 पदांची ही जाहिरात आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, याचा जो काही परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुमची दिनांक 27 सप्टेंबर 2026 ला ही परीक्षा तुमची होणार आहे आणि यावेळी परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन म्हणजेच संगणक प्रणालीद्वारे आधारित सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे. हा खूप एक मोठा निर्णय आयोगाने घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की आता इथून मागे सर्व परीक्षा ही तुमच्या ऑफलाईन होत होत्या आणि आता गट क ची पूर्व परीक्षा ही तुमची कशी होणार आहे, तर ऑनलाईन स्वरूपात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, याचे जे काही 5 वेगवेगळे संवर्ग आहेत त्यामधून लिपिक टंकलेखक या पदाबद्दल आपण माहिती बघतोय. लिपिक टंकलेखक याच्या साधारणतः 1864 खूप चांगल्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 1864. ओके. आता याच्यामध्ये बघा, लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्ही जर अर्ज करायचा असेल तर त्याचा अर्ज दिनांक लक्षात घ्या. अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे दिनांक 27 जून 2026 पासून अर्ज सुरू होत आहेत. 17 जुलै 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ओके. त्याच्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणारे 17 जुलै 2026. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याचा दिनांक असणारे 19 जुलै 2026 आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक आहे 20 जुलै 2026. या खूप महत्वाच्या तारखा आहेत, लक्षात ठेवा. ओके. आता अर्ज सादर करण्याचा कालावधी लक्षात घ्या, 17 जुलै 2026. ओके. पुढे आता याच्यासाठी जी काही पात्रता आहे, पात्रतेमध्ये आपण सर्वात अगोदर बघणार आहोत ते म्हणजे वयोमर्यादा. ओके. आता याच्यामध्ये पात्रतेमध्ये पहिलं भारतीय नागरिकत्व, उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वयोमर्यादा. वयोमर्यादा जी काही आहे बघा, लिपिक टंकलेखक या पदासाठी किमान वयोमर्यादा 19 वर्ष दिलेली आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे. मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासाठी बघा 38 वर्ष सेवा प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष अशी वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय, माजी सैनिक मागासवर्गीय असतील तर 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. त्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन या चारही कॅटेगरीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही असणारी साधारणतः 45 वर्ष आणि फक्त पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष आहे. लक्षात घ्या. ओके. तर ही अशी साधारणतः पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. आता याच्यामध्ये पात्रतेमध्ये दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता बघा, उद्योग निरीक्षक गट क हे जे संवर्ग आहे, हे संवर्ग वगळता म्हणजे हा संवर्ग सोडून बाकी लिपिक टंकलेखक असेल, आरटीओ असेल, कर सहाय्यक असेल, ओके, तर या सर्व पदांसाठी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये. त्याच्यानंतर बघा, खास करून आता लिपिक टंकलेखकसाठी जी काही टंकलेखन अर्हता आहे ती पण लक्षात घ्या. बघा, कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत खालील प्रमाणे टंकलेखक अर्हता असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं टायपिंग जे आहे ते टायपिंग तुम्हाला कोणतं असणं गरजेचं लक्षात घ्या. आता लिपिक टंकलेखक या पदासाठी बघा, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे तुमचं मराठी 30 तुमचं असणं गरजेचं आहे. किंवा किंवा म्हटले, लक्षात घ्या, किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा या उद्देशासाठी
शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे आता तुमचं मराठी तुमचं 30 झालेलं असणं गरजेचं आहे किंवा तुमचं इंग्रजी 40 असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता. लक्षात घ्या. ओके. साधारणतः अशा पद्धतीने तुम्हाला लिपिक टंकलेखकसाठी टंकलेखन अर्थ आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा वेतन श्रेणी. आता या पदासाठी लिपिक टंकलेखक या पदासाठी जी वेतन श्रेणी आहे ही S6 ची वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो. त्या अंतर्गत तुम्हाला 19,900 ते 63,200 इतकं तुम्हाला साधारणतः मानधन या ठिकाणी मिळत असतं. ओके. आता याच्यामध्ये बघा अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते तुम्हाला या ठिकाणी लागू असतात. ओके. या लिपिक टंकलेखक या पदासाठी. पुढे आता याची जी काही परीक्षा पद्धत आहे, परीक्षा पद्धत अतिशय महत्वाचं आहे. लक्षात घ्या यामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ओके. आता याची परीक्षा पद्धत कशी असणार आहे? बघा लिपिक टंकलेखक आता इतर जे काही 5 संवर्ग आहेत या सर्व संवर्गासाठी पूर्व परीक्षा जी आहे ही तुमची संयुक्त पूर्व परीक्षा होते. ओके. एकच पूर्व परीक्षा होते आणि यावेळी बदल करण्यात आलेला आहे की ही परीक्षा तुमची कशी होणार आहे? ही ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर परीक्षेचे साधारणतः 2 टप्पे असतात. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. आता पूर्व परीक्षा ही तुमची संयुक्त होणार आहे. संयुक्त त्यानंतर याची जी काही मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा सुद्धा ही तुमची हे साधारणतः संवर्ग 1, 2, 3, 4 या संवर्गासाठी तुमची मुख्य परीक्षा ही एकत्रितच होणार आहे. कंबाईनच होणार आहे मुख्य परीक्षा पण. फक्त हे जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आरटीओ एमएचं जे काही पद आहे याची फक्त स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. बाकी यावरील सर्व संवर्गासाठी त्यामध्ये लिपिक टंकलेखक पण आलं. या सर्व संवर्गासाठी तुमची मुख्य परीक्षा सुद्धा ही कशी होणार आहे? ही कंबाईन होणार आहे. ओके. पुढे आता संयुक्त पूर्व परीक्षेचे जे काही गुण आहेत हे 100 मार्काची साधारणतः तुमची परीक्षा असणार आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तुमची साधारणतः ही असणार आहे 400 गुणांसाठी असणार आहे. ओके. लिपिक टंकलेखकसाठी सुद्धा 400 गुणांची परीक्षा होणार आहे. आता यावेळी जो बदल केलेला आहे बघा, सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीद्वारे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षेच्या गुणांचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन केले जाईल. लक्षात घ्या. म्हणजे यावेळी जी परीक्षा आहे तुमची कशी होणार आहे? ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे आणि ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेत असतानाच तुमची परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे आणि त्या सर्व शिफ्टसाठी काठिण्य पातळी ही तुमची त्या ठिकाणी समानच असेल आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जाईल असल्या कारणाने तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. लक्षात घ्या. पुढे आता त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलायझेशन गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे हे कंपल्सरी आहे. लक्षात घ्या. आता त्या संबंधीची सूचना स्वतंत्र आयोगाच्या वेबसाईटवर येणार आहे. ओके. पुढे आता प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका म्हणजे आन्सर की प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका रिस्पॉन्स शीट संबंधित उमेदवारांना प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे साधारणतः ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा दिल्यानंतर त्याची आन्सर की जाहीर होईल. त्याचे जे काही रिस्पॉन्स शीट आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती उपलब्ध होणार आहेत. ओके. तर हा साधारणतः परीक्षेमध्ये बदल झालाय. पुढे आता याचं परीक्षा शुल्क जे आहे, परीक्षा शुल्क लक्षात घ्या. बघा परीक्षा शुल्क आहे तुमचं अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी साधारणतः ₹394 आहे आणि मागासवर्गीयांसाठी साधारणतः ₹294 परीक्षा शुल्क असणार आहे पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी बघा ओपन कॅटेगरीसाठी 544 आणि मागासवर्गीय व इतर कॅटेगरीसाठी साधारणतः 344 साधारणतः परीक्षा शुल्क असणार आहे. आणि फक्त माजी सैनिक जे आहे गट क संवर्गासाठी माजी सैनिकासाठी पूर्व परीक्षेला सुद्धा ₹44 आहे आणि मुख्य परीक्षेला सुद्धा ₹44 साधारणतः हे परीक्षेचं शुल्क असणार आहे. पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. आता या पदासाठी जी काही पूर्व परीक्षा होते या पूर्व परीक्षेचा साधारणतः अभ्यासक्रम काय असतो तो आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता पूर्व परीक्षेचे जे काही विषय असतात ते विषयामध्ये लक्षात घ्या. आता सामान्य क्षमता चाचणी यामध्ये इतिहास, ओके, इतिहास आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी अभ्यासायचा असतो. ओके. पुढे त्याच्यानंतर भूगोल. भूगोलमध्ये मग महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह तुम्हाला पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे व इत्यादी तुम्हाला या ठिकाणी भूगोलामध्ये या सर्व टॉपिकचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. त्यानंतर अर्थव्यवस्था सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये मग वेगवेगळे अनेक घटक येतात. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर चौथा मुद्दा चालू घडामोडी.
जागतिक चालू घडामोडी तसेच महाराष्ट्रासह भारतातील तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास या ठिकाणी विचारलेला असतो. त्यानंतर राज्यशास्त्र. राज्यशास्त्रानंतर बघा सामान्य विज्ञान. मग त्यामध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, त्यानंतर तुम्हाला आरोग्यशास्त्र या सर्व टॉपिकचा अभ्यास तुम्हाला सामान्य विज्ञान या विषयामध्ये तुम्हाला करायचा असतो. त्यानंतर पुढे अंकगणित. अंकगणिताचा मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक अशी इत्यादी तुम्हाला या ठिकाणी अंकगणिताचा सिलेबस या ठिकाणी दिलेला असतो. ओके. त्यानंतर तुम्हाला बुद्धिमापन चाचणी. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्तेवर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. म्हणजे साधारणतः तुम्हाला या 8 घटकांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी करायचा असतो. ओके. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.